गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर. तर मित्रांनो, माझा पार्टनर आज गावाला गेलेला आहे. त्याचं थोडं वैयक्तिक पर्सनल काम असल्यामुळं तर आज मी दुसऱ्या मित्राला घेऊन आलेलो आहे आज कामाला. आज 5-6 बॅनर आहेत. आज दिवसभर दोघंच लढणार आहे. तर आता इथं आलो आहे स्वारगेटला. इथं वर लावायचं 30-20 तर लावून झालं, तुम्हाला दाखवतो आता. बाय बाय. तर मित्रांनो, इथं आता पहिला बॅनर लावला या स्वारगेट सारस बागेची. तो घार असली डोक्याला चावून गेली ना, लय भयानकच अवतार. ॲक्सिडेंट झाला माझ्या पाठीमागे. ॲक्सिडेंट झाला बघा ॲक्सिडेंट झाला मित्रांनो, लाईव्ह ॲक्सिडेंट. मित्रांनो, अशा प्रकारे आता दुसरा पण बॅनर लावून झालेला आहे. मगाशी तुम्हाला सांगत होतो, घारी चावता ना इथे असलं लागलं डोक्याला, अशा मुंगे आल्यासारखंच झालं. अशा त्यांच्या पायांना असे नखे असतात ना, त्या नख्याने टोचा मारतात, त्या टोचीने असं चावते. पाठीमागे एकदा मला बरेच दिवसापूर्वी लागलं होतं, त्यावेळेस तर डायरेक्ट रक्तच निघलं होतं. तरी मित्र मला म्हणत होता या साईडले घारी असतात, थोडं सावध चढ. पण मी काय ऐकलं नाही त्याचं. आणि टोपी खालीच ठेवली होती ना, घारी घेऊन जातात टोपी म्हणून टोपी खालीच ठेवून गेलो. पण शेवटी चावलीच. त्यानंतर डोक्याला अशी गोल तार बांधली, मग जवळ पण नाही आली. तार यायला लई घाबरते ते. मित्रांनो, सांगा कशी क्वालिटी बॅनरची, कसा लावला, कसा आहे तुमचा भाऊ? लय एक्सपर्ट आहे बॅनर लावायला. तो आता आहे ना, एवढी भूक लागलेली ना, 3 बॅनर लावले सकाळपासून. आता भूक लागलेली, अजून बॅनर रेडी झालेले तर मशीनवर जायचं आहे तिकडे घ्यायला. त्याच्या अगोदर आहे ना, नाश्ता करणार आहे, पहिलं काहीतरी खाणार आहे, मग नंतर कामाचं बघू. काम होतच राहणार आहे मित्रांनो, खाणं बी महत्त्वाचं आहे तेवढंच. पोटाला जर नसेल तर काय काम करणार आहे? काम करायला ताकद पाहिजे. काम तर माहिती आहे तुम्हाला कसं आहे, होर्डिंगवर वर चढायचं, बॅनर वर खाली वर वाढायचे. लय रिस्की काम आहे मित्रांनो. पहिलं पोटात टाकतो, नंतर बघू काय असेल ते. आधी पोटोबा मग विटोबा. मित्रांनो, रोडच्या कडेला इथं एक ठिकाणी डाळ तडका घेतला आहे खायला. डाळ तडका आल्यावर तुम्हाला दाखवतो. डाळ तडका आहे भैया. मित्रांनो, हो का, असा डाळ तडका घेतलाय. 2 डाळ तडका घेतलेत. मित्र आहे 2 जण. आता खाऊन झाल्यावर तुम्हाला दाखवतो पुढचं जेवण. मित्रांनो, इथं मार्केट यार्डच्या तिथं जेवण केलं आपण. राजस्थानी ढाबा, पंजाबी ढाब्यावर कसं खातो सेम त्या टाईपचं होतं तसले. डाळ तडका घेतला, पराठा घेतला, कांदा बिंदा मस्त होतं. भारी वाटलं, जरा गावाकडची फिलिंग आली. मित्रांनो, आता हडपसरमध्ये आहे. तुम्ही कधी इंग्लिश चिंचा खाल्लं तर तुम्हाला इंग्लिश चिंचा दाखवतो कसे आहे. इथं होर्डिंगवर आहे ना, एक होर्डिंग आहे. इथं झाड आहे, चिंचाचं झाड. तिथून चिंचा काढल्यात मी 4-5. पण मित्रांनो, आपल्या गावाकडे चिंचासारख्या चिंचा लागत नाही, त्याची क्वालिटी वेगळीच आहे. काही लोक आता इथं कल्याणनगरमध्ये बॅनर वगैरे लावलाय मस्तपैकी. पण आज एवढी धूळ विचारूच नका. बघा कपडे बघ कसे झाले. आज लय बेकार अवतार झालेला आहे. तर आता शेवटचा बॅनर लावलाय. आता डायरेक्ट घरी आंघोळ बिंघोळ करून आता डायरेक्ट उद्या सकाळी कामावर. तर सगळ्यांनी व्हिडिओ सगळ्यांना कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपले 98 सबस्क्राईब झालेत. आता आपल्याला 1000 सबस्क्राईब पूर्ण करायचे लवकरात लवकर. बाय बाय मित्रांनो, भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.